नमस्कार मित्रांनो, तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे पुष्णॉलॉजी मराठीमध्ये। आणि आज मी तुम्हाला 7 असे मराठी चित्रपट सांगणार आहे जे की तुम्ही यूट्यूबवर बघू शकता। पण हे चित्रपट कोणते आहे जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राइब नक्की करून द्या। 7व्या नंबरवर जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे खिचिक। हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे। हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज करण्यात आला होता। या चित्रपटामध्ये आपल्याला एका लहान मुलाची गोष्ट बघायला मिळते जो की एक अशा गावात राहत असतो जिथे दूर-दूरपर्यंत काही सुख सुविधा नसतात आणि त्याला एके दिवशी त्या गावामध्ये काही फॉरेनर्स दिसतात जे की टुरिस्ट असतात, तिथे फिरायला आले असतात आणि ते तिथे फोटोग्राफ्स वगैरे क्लिक करत असतात आणि त्यापैकी एक टुरिस्ट या लहान मुलाची सुद्धा एक फोटो काढतो। पण त्याला घाई झाल्यामुळे तो ते फोटो त्याला न दाखवता चालला जातो आणि त्यामुळे या लहान मुलाला त्याची ती फोटो बघताच येत नाही आणि त्या कॅमेऱ्याचा आवाज खिचिक असा आलेला असतो म्हणून तो सतत खिचिक खिचिक हेच गोष्टी म्हणत जातो। आणि त्यानंतर त्या मुलाचं काय होतं, त्याला त्याची फोटोग्राफ बघायला मिळतं की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो आणि हा चित्रपट सुद्धा तुम्ही यूट्यूबवर बघू शकता। यानंतर जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे ऑनलाइन बिन लाइन। हा चित्रपट 2016 मध्ये रिलीज करण्यात आला होता। यामध्ये तुम्हाला मुख्य भूमिकेत सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे बघायला मिळतात। तर हा चित्रपट 2016 मध्ये आलेला असला तरी आता सुद्धा खूप जास्त रिलेटेबल आहे, कारण की या चित्रपटामध्ये आपल्याला एका अशा मुलाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे की जो 24 घंटे ऑनलाइन असतो, त्याला सतत त्याचा फोन त्याच्या हातातच हवा असतो आणि यामुळे त्याच्या आयुष्यात काय घडतं आणि काय नाही हेच बघण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो, जो की तुमच्यापैकी बऱ्याचशा प्रेक्षकांनी आतापर्यंत बघितला असेल। पण जर नाही बघितला आहे तर मी म्हणेल की तुम्ही या चित्रपटाला एकदा नक्की बघा। यानंतर जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे लेथ जोशी। चित्रपट 2016 मध्ये आला होता। आता या चित्रपटामध्ये होतं असं की एक व्यक्ती असतो ज्याचं आडनाव असतं जोशी आणि तो लेथ मशीनवर काम करत असतो म्हणून त्याला सर्वजण लेथ जोशी म्हणूनच ओळखतात। आता एके दिवशी होतं असं की तो ज्या मशीनवर काम करत राहतो ना, ती कंपनीवाले ती मशीन चेंज करून तिथे एक नवीन मशीन आणतात आणि त्यामुळे लेथ जोशीची जी नोकरी असते ती चालली जाते। तर आता लेथ जोशी समोर काय करणार, लेथ जोशीची नोकरी घालवण्यामध्ये त्या मशीनचा हात होता की नाही हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो। आणि हा चित्रपट बघत असताना तुम्हाला हे सुद्धा जाणवतो की जीवनात बदल हा किती गरजेचा असतो। यानंतर 4थ्या नंबरवर जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे बोनस, जो की आला होता 2020 मध्ये आणि या चित्रपटामध्ये तुम्हाला मुख्य भूमिकेत गश्मीर महाजन आणि पूजा सावंत बघायला मिळतात। आता होतं असं की गश्मीर जो असतो तो एक खूप मोठ्या बिझनेसमॅनचा नातू असतो आणि तो सुद्धा स्वतः एक बिझनेसमॅन असतो आणि तो कामगारांना बोनस देण्याच्या विरोधात असतो। म्हणजे त्याला असं वाटतं की कामगारांना बोनस देणं हा एक प्रकारचा कंपनीसाठी लॉसच आहे, त्यामुळे बोनस देणं बंद करावं। त्यामुळे त्याचे जे आजोबा असतात ना त्याला एक चॅलेंज देतात। तर आता ते चॅलेंज नेमकं काय असतं आणि काश्मीर ते चॅलेंज पूर्ण करू शकेल की नाही हेच बघण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो। आणि या चित्रपटामध्ये सुद्धा खूप चांगली कॉमेडी तुम्हाला बघायला मिळते आणि हा चित्रपट सुद्धा तुम्ही यूट्यूबवर बघू शकता। आपला पुढचा जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे सौ शशी देवधर। हा चित्रपट 2014 मध्ये आला होता। हा एक रहस्यमय थरारक म्हणजे सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे। यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं की एका बाईचा एका कारद्वारे ॲक्सिडेंट होतो आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर ती काही वेळासाठी बेशुद्ध असते आणि पुन्हा शुद्धीवर आल्यानंतर तिला जेव्हा विचारण्यात येतं की तिचं नाव काय आहे आणि ती कुठे राहते, तर ती तिचं नाव सौ शशी देवधर आहे असं सांगते। पण नंतर कळतं की ती सौ शशी देवधर सुद्धा नाही आहे। मग नेमकी ती बाई आहे कोण आणि ती स्वतःला सौ शशी देवधर का बरं म्हणत आहे हेच जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो। जर तुम्हाला रहस्यमय चित्रपट आवडत असतील तर तुम्ही या चित्रपटाला तर एकदा नक्की बघायला हवं। दुसऱ्या नंबरवर जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे अनवट, जो की आला होता 2014 मध्ये। या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळतं की आदिनाथ आणि उर्मिला या दोघांचं लग्न झालेलं आहे आणि ते एका गावामध्ये राहायला येतात। पण त्या गावामध्ये ज्या घरी ते राहत असतात तिथे त्यांना काही एकदम विचित्र आणि अनैसर्गिक गोष्टी आढळतात। त्यांच्या घरामध्ये असं काय आहे की तिथे त्यांना अशा गोष्टी आढळत आहे की हा फक्त त्यांचा भास आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो, जो की एक खूप चांगला सायकोलॉजिकल हॉरर थ्रिलर चित्रपट आहे, त्याला की तुम्ही एकदा नक्की बघायला हवं। पहिल्या नंबरवर जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे झॉम्बीवली, जो की आला होता 2022 मध्ये आणि हा मराठीतील पहिला झॉम्बी चित्रपट आहे ज्यामध्ये तुम्हाला खूपच चांगली कॉमेडी बघायला मिळते। आणि या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळतं की डोंबिवलीचे ठिकाण आहे ना तिथे झॉम्बी आढळतात। आता तिथे झॉम्बी कसे आलेत, का बरं आलेत हे जाणून घेण्यासाठी तर तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल। पण एक खूप चांगला एंटरटेनिंग चित्रपट आहे, त्यामुळे तुम्ही या चित्रपटाला जर आतापर्यंत बघितलं नसेल तर तुम्हाला आता चान्स आहे, तुम्ही या चित्रपटाला यूट्यूबवर सुद्धा बघू शकता। तर या चित्रपटाला एकदा नक्की बघा। आणि हाच होता व्हिडिओ। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि यापैकी तुम्ही कोणता चित्रपट बघितला आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।